भारतातल्या चौकाचौकांमध्ये एखादं तरी प्रसिद्ध आणि जुनं मंदिर आपल्याला दिसून येतच। तसा तर आपल्या देशाला ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक या सर्वच बाबतीत अतिशय मोठा आणि जाज्वल्य असा इतिहास लाभलाय। पण त्यातच आपण आपल्या धार्मिक इतिहासाबद्दल बोलायचं ठरवलं तर अनेक वर्ष लागतील यावर बोलायला। इतके असंख्य पैलू या इतिहासाला आहेत। अशा आपल्या भारतात विविध देवांची अगणित मंदिरं आपल्याला दिसून येतात। त्यामुळे मंदिरांचा देश म्हणून भारताची जगामध्ये एक वेगळी ओळख आहे, यात काहीच नवल नाही। आता धार्मिक लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भारतामध्ये सर्वात जास्त पूजनीय देवतांमध्ये पहिलं नाव येतं ते भगवान शिवशंकरांचं। आज अशाच एका शिवमंदिराबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात उंचावर असलेलं शिवमंदिर आहे। चला तर मग कोणतं आहे ते मंदिर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाज आवाजा। तर भारतात जेवढी मंदिरं आहेत त्यापैकी बहुतेक करून मंदिरांचा संबंध हा भगवान शंकरांशी संबंधित असल्याचं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं। आज भारतामध्ये शेकडो वर्ष जुनी जी काही भगवान शंकरांची मंदिरं आहेत त्यांचा संबंध आपल्याला महाभारत किंवा रामायणाशी असल्याचं पाहायला मिळतं। असंच एक भारतातील सर्वात जुनं आणि सर्वाधिक उंचीवर असलेलं महादेवाचं मंदिर म्हणजे तुंगनाथ मंदिर। उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून 3680 मीटर उंचीवर तुंगनाथ पर्वतावर हे मंदिर आहे। तुंगनाथ पर्वतावर असल्याने या मंदिराचं नाव तुंगनाथ असं ठेवण्यात आलं। या तुंगनाथ मंदिराचा पंचकेदार मध्ये समावेश होतो। अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांची खोरी इथूनच सुरू होतात। मिनी स्वित्झर्लंड असा या परिसराचा उल्लेख होतो। हे तुंगनाथ मंदिर अति प्राचीन म्हणजे तब्बल 1000 वर्षांपेक्षा जुनं असल्याचं सांगितलं जातं। मुख्य म्हणजे असं मानलं जातं की या मंदिरात भगवान शंकरांचं हृदय आणि त्यांचे हात असून त्याचीच इथे पूजा केली जाते। तुंगनाथ मंदिरात असलेल्या शंकराची पूजा करण्याची जबाबदारी मक्कामात गावातील स्थानिक ब्राह्मणांवर आहे। माहितीनुसार मैथानी ब्राह्मण या मंदिरात पुजारी म्हणून काम करतात। असं सांगितलं जातं की त्यांना ही जबाबदारी वारशाने मिळाली आहे। या मंदिरातून हिमालयाच्या सुंदर दऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय शांत आणि सुंदर निसर्ग आपण या मंदिराजवळून अनुभवू शकतो। पण तुंगनाथ मंदिरापर्यंत पोहोचणं अजिबातच सोपं नाहीये। हे मंदिर इतर मंदिरांसारखं अजिबातच नाही। इथल्या भगवान शंकरांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अतिशय उंच आणि अवघड ट्रेक करून जावं लागतं। दरम्यान या मंदिराबाबत श्रीराम, पांडव यांच्याशी निगडीत कथा सुद्धा सांगितल्या जातात। एका आख्यायिकेनुसार तुंगनाथ मंदिर महाभारत काळात बांधलं गेलंय। पांडवांनी अत्यंत भक्तीने हे शिवाचं मंदिर बांधलं असून या जागी त्यांनी तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं। या आख्यायिकेनुसार महाभारताच्या युद्धात झालेला मोठा नरसंहार आणि जीवलगांचा मृत्यू यामुळे पांडव खूपच खचले होते। आपल्या भावांच्या हत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी पांडवांनी 5 केदार बांधले। त्यापैकी तुंगनाथ मंदिराला शिखरांचा स्वामी म्हणतात। त्यापैकी या मंदिराचा पाया अर्जुनाने घातला होता असं सांगितलं जातं। त्याशिवाय अशी मान्यता आहे की भगवान शिवाच्या कृपेने पांडवांची सर्व पापं नष्ट झाली। या मंदिराबद्दल दुसरी कथा म्हणजे रावणाने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी तप केलं होतं। शिवाय रावण हा ब्राह्मण होता, त्यामुळे जेव्हा श्रीरामांनी रावणाचा वध केला तेव्हा त्यांना ब्रह्महत्येचं पाप लागलं। याच पापातून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी या ठिकाणी शिवाची तपश्चर्या केली। तुंगनाथ पासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रशिलेवर येऊन प्रभू रामचंद्रांनी तप केला होता। चंद्रशिला 14,000 फूट उंचीवर बांधलेली आहे। इथून बद्रीनाथ, नीलकंठ, पंचचुली, सप्तचुली, बंदरपंच, हाती पर्वत, गंगोत्री आणि यमुनोत्री ही दिसतात। हा सर्वच भाग अत्यंत सुंदर आहे। दरम्यान मे महिन्यानंतर तुंगनाथ मंदिराची यात्रा सुरू होते। ती नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरूच असते। दिवाळीनंतर या मंदिराची द्वारं बंद करण्यात येतात। त्यानंतर बर्फाखाली गेलेला हा भाग मे महिन्यानंतर पुन्हा शिवभक्तांनी गजबजू लागतो। दरम्यान तुंगनाथचं शिखर हे 3 प्रवाहांचं उगमस्थान आहे। त्यातून अक्षकामिनी नदी तयार होते। पूर्वी अनेक ब्रिटिश अधिकारी या चोपटा व्हॅलीच्या प्रेमातच पडले होते। ब्रिटिश राजवट इथे अधिकारी या भागात फुलांचा बहर आला की भेट द्यायचे। एटकिन्सन नावाचा ब्रिटिश अधिकारी म्हणाला होता की ज्याने आपल्या आयुष्यात चोपटा पाहिलं नाही त्याचं आयुष्य व्यर्थ आहे। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या। आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।